Hello, this is the My Artifact episode number 98 शायद. आजची तारीख आहे 22 मे 2015 आणि आता वाजले आहे 11:21. Well, I'm kind of wrong. म्हणजे मी थोडा रॉंग होतो की मला वाटत होतं की फिल्म मेकिंगसाठी आपण मुंबईला जावं, तिथे फिल्म बनवायची आणि यायचं. वेल, आपण तर फिल्म बनवू शकतो रे, काही टेन्शन नाही. बट प्रॉब्लेम एक आहे का आपण त्या लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं. आपली स्टोरी तर चांगली आहे पण बेटा आपण काहीच नाही त्यांच्यासमोर आणि नियर अबाउट थाउजंड्स ऑफ पीपल्स वेटिंग फॉर देअर. तर असं म्हणायला तर नाही पाहिजे ना, आपल्या स्वतःवर विश्वास असल्यापर्यंत आपण काही ना काही ऑफकोर्स ते करू शकतो. बट आपण मुंबईला जाऊन स्वतःची हालअपेष्टा खर्च करून सुद्धा काही होणार नाही, प्लस नुकसान होणार आणि त्याच्यामध्ये नियर अबाउट तरी गफला तर खूप जास्त होऊ शकते असं मला वाटत नाही. असं लोकांना वाटते. मला वाटते का मी जस्ट गेलो तिथे, स्क्रिप्ट सांगितली, वेल मी प्रयत्न तर करीनच ऑफकोर्स, मी ते पण करीन. राईट नाऊ मला काहीतरी दाखवायचं आहे का मी कोण आहे. तर मी डायरेक्ट फिल्म तर नाही बनवू शकत, तर मी एक स्टोरी लिहू शकतो. एक स्टोरी लिहू शकतो आणि मेक अ परफेक्ट, म्हणजे एक बहुत ही परफेक्ट स्टोरी लिहू शकतो आणि एवढं मला कॉन्फिडन्स आहे. आणि माझी जी स्टोरी आहे नेम्स LOVE लव, दॅट्स रिअली फॅन्टॅस्टिक स्टोरी. आय मेड इट. फक्त त्याला थोडंसं इमॅजिनेशन अजून पाहिजे, जे की आज रात्री मी करणार आणि ऑफकोर्स ते आज करणारच. वेल, मुंबईला जाण्याचा प्लॅन तर आहे बट राईट नाऊ थोडा तो स्टॉप आहे, थोडा थांबून. आपण फिल्म तर बनवायची, बायनरी कोड तर बनवायचा, बट आय डोंट नो. आज म्हणजे काय झालं की मी मुंबईला जाण्यासाठी वडिलांच्या ATM मधून 20,000 रुपये काढले. तर आज त्यांना माहीत पडलं का त्यांच्या ATM मधून 20,000 रुपये काढले. मी त्यांना न कळता सांगितलं. तर वडिलांनी आज खूप छापलं, बहुत ही छापलं. तर मला खूप राग आला का, म्हणलं हे घ्या तुमचे पैसे आणि मी माझं पाहून घेतो, मी स्वतः पैसे कमवतो. तर रागात मी या अनुराग वांदिले यांच्याकडे गेलो, म्हणजे माझ्या ताईचे फियॉन्से आहे आणि त्यांना जॉबबद्दल खूप काही माहीत आहे. तर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी बोललो. तर ते म्हणाले की बेटा तू जॉब तर मी तुला देऊ शकतो, तिथं काय हार्डवर्क नाही. बट ते म्हणाले का तू तुझ्या इंटरेस्टवर टिकून राहा. तर इंटरेस्ट तर ठीक आहे, बट तुला डायरेक्ट मूवी असा कोणता प्रोड्युसर नाही का जो तुला बस पकडलं, तुझी स्टोरी ऐकली, वाव, आणि तुझ्यावर 1.5 मिलियनचा चेक साईन केला. असं तर काही होऊ शकत नाही. कारण होऊ शकत नाही असं नाही, बट म्हणजे इट्स काइंड ऑफ लाईक, म्हणजे एक प्रकारे जस्ट त्या वेनी जाण्यापेक्षा जस्ट चांगल्या वेनी जाणं. पहिले तू एक बुक लिहिणं जरी मला पाहिजे का पाहिजे, फक्त आयडिया, जे की आज रात्री
होऊ शकतो, तिथे केव्हाही होऊ शकतो. आज रात्री मी कानात हेडफोन टाकले आणि बस विचार करत राहिलो तर ऑफकोर्स मी ते बिल्डअपही करू शकतो. अदर दॅन रेकॉर्ड करून त्याला नियर अबाउट 15 दिवसात ते मी लिहू शकतो स्टोरी पूर्ण. 15 दिवसात वडिलांना सांग मला एक बुक पब्लिश करायचं आहे, तर बेटा म्हणून तर पहा, वडील तर ऑफकोर्स राजी होणार, ऑफकोर्स त्यांना काही हे होणार. आणि बेटा जेव्हा स्टोरीज इतकी माहोल आहे तर बहुत ही परफेक्ट स्टोरी है. राइट नाउ आई एम जस्ट वेट. म्हणजे मी काही सांगू शकत नाही, म्हणजे काय झालं काय नाही वगैरे वगैरे. बट म्हणजे एक प्रकारे नवीन दिशा दिली आहे माझ्या लाईफकडे, तर कशा प्रकारे मी ते टार्गेट अचीव करू शकतो. जे मी डिझाईन केलं आहे तो टार्गेट बरोबर होता, बट माझ्यासाठी बरोबर होता, कारण मी विचार करत होतो या ओके ठीक आहे, बट मी दुसऱ्यांना कसं कन्व्हिन्स करू, दुसरे लोक कसे काय कन्व्हिन्स करणार. ते लोक डायरेक्ट म्हणणार बेटा तू कोण आहे आणि तुझ्यापासून 1.5 मिलियनचा चेक कसा काय साईन करू. ऑफकोर्स काही ना काही पाहिजे. उद्यापासून मी लागतो लव्ह, हे माझ्या बुकचं नाव आहे, LOVE, द डार्क लव्ह. मला हे शब्द आवडत नाही, LOVE लव्ह. आय मीन्स समथिंग दुसरं, बट I don't know, kind of. So this is the end. This is the Artifact episode number 98. Right now we are at Wardha, and something is changed in my mind, but I haven't changed my decision. Yes, I make a movie, but still need a way. Thank you.